मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला होता। ही तारीख जवळ आल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याकरता मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा समाजाची आंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली आहे। आजची बैठक ही दिशादर्शक बैठक ठरणार आहे। आज बैठकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी काल 16 डिसेंबर रोजी पाठवले होते। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि रोहयो मंत्री सदीपान भुमरे यांनी जरांगेंची भेट घेतली। या भेटीत त्यांनी 24 डिसेंबरची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे। सरकार 2 पातळ्यांवर काम करत आहे। आम्हाला कायमस्वरूपी आरक्षण द्यायचं आहे। कुठेही घाईत निर्णय घ्यायचा नाही। कायदेतज्ञ मराठा आरक्षणावर अभ्यास करत आहेत। हक्काचं आरक्षण निश्चित मिळणार आहे। 24 डिसेंबरचा आग्रह मनोज जरांगे पाटलांनी सोडवावा अशी विनंती गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आली आहे। सरकारच्या वतीने 2 मंत्री इथे आले होते। त्यांच्याबरोबर मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर चर्चा केली। अंधारात चर्चा केलेली नाही। मराठा समाजाची आज प्रचंड मोठी आणि निर्णायक बैठक होणार आहे। 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय या संदर्भात घराघरातील मराठा बांधव येणार आहेत। याबाबत सविस्तर सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 3 पर्यंत चर्चा होणार आहे। सुरुवातीलाच ओळख बैठक होणार आहे। सगळ्यांचा परिचय करून दिला जाईल। त्यानंतर दुपारी 12 वाजता मुख्य बैठकीला सुरुवात होईल अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी TV9 मराठीला दिली होती। मजलगावमधील मुलं शिकवण्यासाठी बाहेरगावी आहेत, तरीही पोलीस त्यांच्या घरी गेले होते। शहागड आणि अंतरवालीच्या बाबतीतही तेच चालू आहे। आमच्याशी दगाफटका झाला आहे। तुम्ही सगळ्यांना अटक करणार असल्याचं आम्ही धरून चाललो आहोत, पण आमच्याशी धोका झाला आहे। गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन देऊनही आमच्या लोकांना विनाकारण अटक करण्यात आली आहे, असं काल 16 डिसेंबर रोजी गिरीश महाजनांची भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील म्हणाले। अंतरवालीतील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं, पण आता 3 महिने झाले, अद्यापही गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत। तुमचे शब्द मराठा समाजाने मोडायचे नाही, पण आमच्या एक जणाला अटक करण्यात येत आहे। सगळ्यांना नोटीस पाठवण्यात येत आहे। कशी तुमच्याशी चर्चा करायची असा सवाल जरांगे पाटलांनी गिरीश महाजनांना विचारला।